सारिका संतोष सोलापूरकर ब्रह्माघाट या ठिकाणी राहणाऱ्या या माऊली वाराणसी काशीमध्ये आत्ता आपण शूटिंग करतो आहोत। बघा या ठिकाणी ही गंगा नदी आणि या गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेला हा ब्रह्माघाट आणि इथे राहणारं हे सोलापूरकर कुटुंब त्यांना आज बोलतं करणार आहोत। बघा ना कसं छान वातावरण आहे की या ठिकाणी घरांची रचना इतकी उत्तम आहे। एका घराला एक जरी घर लागून असलं तरी अगदी तळ मजल्यापासून ते दुसऱ्या मजल्यापर्यंत प्रत्येक घरामध्ये सूर्यप्रकाश प्रखरतेने घरात पोहोचतो आहे। या ठिकाणी कोणीतरी वाद्यांची प्रॅक्टिसही करत आहे, काही नौका विहार करत आहेत। अशा या गंगा नदीच्या तीरावर ब्रह्माघाट इथे आता सोलापूरकर कुटुंबाचं स्वागत करूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना। माझं नाव सारिका संतोष सोलापूरकर। गव्हर्नमेंट शाळेमध्ये मी असिस्टंट टीचर पदवरती आहे। माझ्या कामाच्या अतिरिक्त म्युझिक आणखीन डान्सची खूप आवड आहे। आणखीन स्वयंपाक करणं आणि ते फॅमिलीला सर्व करणं पण मला खूप आवडतं। मी जेव्हा लग्न करून वाराणसीला आले तर इथले कल्चर आणखीन खानपान सगळं वेगळं आहे, तर मला खूप ॲडजस्ट करावं लागलं। जेव्हा मला माहिती पडलं की आदेश बांदेकर आमच्या घरी यायचे तर मला खूप प्रसन्नता झाली। आणखीन त्यांना टी व्हीवर पाहिलं आहे आणि हा कार्यक्रम पण आम्हाला खूप आवडतं। आणखीन त्यांना पाहायची उत्सुकता आणि प्रत्यक्ष पाहायची उत्सुकता आहे, तर मी आपलं घरवर सजवलं आहे। आदेश भाऊजी तुम्ही लवकर वाराणसीला या, तुमचं स्वागत आहे। नमस्कार। दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा। घ्या उखाणा। नीलवर्ण आकाशात अर्धचंद्र ढगात संतोष रावाचा नावाने प्रसिद्ध झाले जगात। अरे वा, द्या ओळख करून सगळ्यांची। माझे मिस्टर। नमस्कार। हे माझ्या सासूबाई आई, हा माझा मुलगा दर्शील, ही स्वरा माझी मुलगी, ही माझी जाऊबाई आहे। नमस्कार। आमच्या शेजारी राहतात महेशकर, हे पण आमच्या शेजारी राहतात महेशकर, मकरंद महेशकर। त्या मामी, त्या काकू आहे महेशकर काकू आहे। बरोबर। त्या दातार वहिनी। नमस्कार। त्या थत्ते वहिनी, त्या पावगी वहिनी, या मानेकर वहिनी। नमस्कार। सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे। खाली वाद्यांचे आवाज सुरू झालेले आहेत आणि त्याचबरोबर बघितलं का कशी व्यवस्था असते। वरून असलेला सूर्यप्रकाश अगदी खालपर्यंत तळमजल्यापर्यंत जावा अशी ही इकडच्या घरांची रचना आहे। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। 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 तुम्ही पहिल्यापासून वाराणसीमध्ये का लग्नानंतर वाराणसी? लग्नानंतर आले। लग्नानंतर। मग आधी कुठे होता? आधी मी उज्जैनची आहे। घरी कोण कोण तिकडे? आई वडील माझे, माझी मोठी ताई आहे आणि लहान भाऊ आहे। इथून उज्जैन किती लांब आहे? 1100 किलोमीटर। 1100 किलोमीटर वरून तुम्ही गंगा घाटला आलात, म्हणजे ब्रह्माघाटला? हो, ब्रह्माघाटला। हो। तुमचं बालपण सगळं? माझं बनारसला झालेलं आहे। ॲक्च्युअलमध्ये लग्नाची असं गंमत सांगू, लग्न थोड्याशा उशिरा झालं वयाच्या हिशोबाने। तर आईने असं पत्रिका दाखवायला ज्योतिषीकडे गेले होते की आता लग्न उशीर होतं, कुठलची म्हणजे मुलगी येईल। तर त्यांनी सांगितलं होतं की तीर्थस्थळावरनं तुमची मुलगी येईल असं सांगितलं? हो, सांगितलं होतं। तर म्हणजे तीर्थस्थळ झालं ना ते महाकालेश्वर आणि हे काशी विश्वनाथ दोन्ही संगम झालं। तुम्ही गेले होते? हो, आम्ही गेलो होतो। आमची बहिणीची मामा मामी उज्जैनला राहतात, तर ते लोक त्यांचं तेही MPBमध्ये होते, सासरे पण MPBमध्ये होते। तर त्यांचं ओळख होती की अशी यांची मुलगी आहे। तर आम्ही गेलो, मी आणि आई होतो तेव्हा। तुम्हाला आठवतोय का तो दिवस हे आले होते? तो हो आठवतोय। कसं काय? चांगलं वाटलं होतं मला। काय झालं होतं ज्या दिवशी आले त्या दिवशी? म्हणजे आई पण छान वाटल्या होत्या आणि हे पण छान, यांची म्हणजे पर्सनॅलिटी हाईट वाईट चांगली। मग ज्या दिवशी आले एवढे लांब 1100 किलोमीटर आले ते, मग त्याच दिवशी लग्न ठरलं? नाही, मग यांच्या ताई जिजाजींना पण मला पाहायचं होतं, तर मग आम्ही इंदोरला गेलो। ते आले मला पाहायला आणि तेव्हा मी हो म्हणाले। उज्जैनवरून इंदोर किती? 55 जवळ जवळच आहे, आणि इथून इंदोर किती?
ते 1200-1250 किलोमीटर. तुमच्यासाठी किती प्रवास केलाय बघितलं त्यांनी? पहिला 1100, मग 1250 आणि मग लगेच लग्न ठरलं का? हो, तेव्हा तुम्ही दोघे एकमेकांशी बोलले होते? एकदा भेटलो होतो. एकदा नंतर जेव्हा इंदोरला भेटलो तेव्हा बोललो होतो. दोघेच भेटला होता? हो तो घरी सांगितलं होतं? हो, सांगून सांगून. किती वर्ष झाली लग्नाला? लागलं 14 14 वर्ष झाली. काय हो, कसा आहे स्वभाव मिस्टरांचा? चांगलं आहे. खूप सपोर्टिंग आहे, म्हणजे सहयोग करतात. हो हो, सहयोग करतात. आता मी सर्व्हिस करते तर मला सहयोग पाहिजे ना. आता आईंची तर तब्येत बरी नसते तर हे पुष्कळ मला सपोर्ट करतात. आपण काय करता? माझा व्यवसाय, साड्यांचा व्यवसाय. साड्यांचा व्यवसाय. अरे काय बात आहे. पण मला वाराणसीमध्ये आलो, इतकं गंगेच्या किनाऱ्यावरती हे घर आहे, काय व्ह्यू आहे सुंदर, हो की नाही? ही आमची पुण्य आहे, म्हणजे आमची पुण्य आहे की आमच्या पूर्वजांची पुण्य आहे ते आम्हाला माहीत नाही, पण काहीतरी पुण्यही आहे की आमच्या गंगेच्या काठीवर आमच्या सगळ्या रूममधनं ती गंगा दिसते आम्हाला 24 तास. बाल्कनीमधनं पण दिसते, सगळं जेवताना झोपताना खिडकीमधनं पण दिसते, खिडकीमधनं सगळं गंगा गंगा. लोक आणि लांबून सूर्योदय पण आमच्या स्वयंपाकघरातनं पूर्ण सूर्योदय पूर्ण दिसतं. सगळ्या रूम मध्ये ऊन येतं. हो, बघितलं मी सगळ्या रूम मध्ये ऊन. सगळ्या room मध्ये. ह्या कशा आहेत, उन्हासारख्या आहेत की सावलीसारख्या? नाही, पहिले उन्हासारख्या होत्या. आता सावलीसारख्या झाल्या. हे पण होते पहिले. हे पण पहिले उन्हासारखे. आता झाल्या सावलीसारख्या झाल्या. का असं म्हणताय तो? का पहिल्यांदा तुम्ही खूप आल्याबरोबर चिडचिड करत होता का? नाही, मला तर वाटतं की पहिले चूप राहत होते, नंतर बोलायला लागले. पहिले तर सगळ्याच मुली चूप राहतात. नाही, ऍक्च्युअली कारण काय दिलं त्याच्या पाठीमागे कारण असं असतं की आता हे पण मॅथॉलॉजिकल मध्ये पौराणिक शहर आहे, थोडं गल्ल्यांमध्ये घाण असतं. आता हे शहरामध्ये इकडे उज्जैन म्हणजे मोठं शहर, तर तिथे काय एकदम ह्यांचं रोडवर घर होतं, गाड्या घरामध्ये पार्क कॉलनीमध्ये घर व्हायच्या. तिथे म्हणजे सगळं. तर इथे काय झालं, स्वच्छता वगैरे गल्ल्यांमध्ये इथे थोडं congested आहे. यायचं, जागे जागे गाय म्हैसी, शेण पडलं राहायचं, घाण पडलं राहायचं. हिला शाळेत जायचं ते ॲक्टिवानी, तर मग ते मध्ये जाता जाता कुठे सांड भेटला, मग आता गाडी सोडून द्या या तर मग शाळा सोडून द्या, एक वस्तू होते. मग त्याच्या कारणातलं वाटत होतं की आपण गल्लीमध्ये कशाला आलो. हे थोडंसं सुरुवातीला आपण आता ॲडजस्ट झाली ती. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रसंग घडत असतात. मसालेदार प्रसंग सांगायचा झाला तर कुठला? मसालेदार तर माझ्या लग्नाचं नंतरच आहे की लग्न झाल्यानंतर आपल्यामध्ये ते खेळ वगैरे खेळतो, तर त्याच्यामध्ये परातीमध्ये पाण्यामध्ये कुंकू टाकतात, सिक्का सुपारी टाकतात, आणखीन अंगठी टाकतात. तर ते अंगठी म्हणजे ज्याच्या हातामध्ये येते दोघांपैकी तो जिंकतो. तर जेव्हा आम्ही दोघांनी ते अंगठी दोघांच्या हातामध्ये येऊन गेली आणि दोघं खूप ओढू लागलं आणि इतकी आम्ही जोर दोघांनी लावलं की अंगठी तोडून टाकली. अंगठी तुटून, सोन्याची अंगठी होती, यांचीच होती, ती तुटून गेली. हो, एवढा जोर लावला? नाही, मिळाली नंतर दुसरी मिळाली. म्हणजे दोघांचाही स्वभाव बघा कसा आहे ना, सोन्यासारखा स्वभाव आहे, पण एकदा तापले की ते तुटेपर्यंत. पण इकडे साधारणतः वाराणसीमध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम वगैरे असतात. मनोरंजनाचं आमच्या इथे गणपती उत्सवच होतं, ते खूप छान होतं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होता? अंताक्षरी वगैरे मध्ये बिलकुल पार्टिसिपेट पौराणिक करते. म्हणजे एकदम जुना पद्धतीचा गणपती उत्सव म्हणाल तर पुण्यालाही जितकं सुंदर नाही होत तेवढा सुंदर बनारसला होतो. अरे वा, इतकं सुंदर. म्हणजे ते पदं म्हणायची, 200 वर्ष जुनी लिहिलेली मुलं पदं महिन्याभर म्हणतात. ते गोफ नृत्य होतो, तो कुठे तुम्हाला बघायला बनारसला मिळेल? कसं काय? आता या ठिकाणी 14 वर्ष तुम्हाला ह्यांनी कशी साथ दिली? छान, बरोबर. म्हणजे असं वाटलं नाही कधी की आपण नाही म्हणजे उशीर झाला लग्नाला तर काही त्रास केला, म्हणजे काही आपल्याला असं झालं, पण बिलकुल परफेक्ट. आता कारण व्यवसाय करता तुम्ही, नाही बिलकुल चढ उतार असतात. बिलकुल तुमचं मी म्हणणार पहिले तुम्ही म्हटलं, पण बिलकुल सही की व्यवसायामध्ये नेहमीच उतार चढाव असतात, पण त्याच्याकरता मी बिलकुल साथ दिला आणि आजपर्यंत बिलकुल व्यवस्थित सगळं. बरं, आता ना आम्ही घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची आहे. पादुका कुठे ठेवल्या? आम्हाला काय माहिती, तुम्ही जायचं. बोलायचं नाही काही. काय करायचं तिथे? तिथे अशी चिठ्ठी असेल, काही वस्तू असेल ते शोधून आणायची. वाचा. रिकामा पिंजरा. तीस सेकंद झाली. औषधी वनस्पती. तुळशीकडे बा. प्रेमांचं फुलं. तुझ्या शेजारी. हा, इथे गुलाब आहे का? इथे गुलाब. तुझ्या तिकडे तुळशीच्या बाजूकडे 10, गुलाब आहे.
लवकर जा तिकडे. 9. तू शिदा पडे काय 8. लवकर जा लवकर जा. अरे लवकर जा तिथे 7. आहे ते आहे हे बघ ते 6. नाही तिकडे ते 5. समोर 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 त्या कोणाड्यात 4. त्या कोणाड्यात लवकर इकडे 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 ए इकडे सारिका 2. चला 1. जाऊ नाही चांदीचं नाणं मिळालं तुम्हाला, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा पण मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली, अभिनंदन. सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून ही भेटवस्तू. घरातल्या वस्तू तुमच्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहेत का हो? नाही मला माहिती होतं, पादुका तर तिथे ठेवल्या. ते पण माहिती. पिंजऱ्याच्या वेळेला हो पिंजरा पण माहिती होता इकडे. पण तुम्ही जायच्या आधी हे ओरडत होते आणि शेवटी तर ते जवळजवळ मला वाटलं तुमच्या आधी तेच तिकडनं जातात की काय. कोण बोलणार आहे सगळ्यात आधी? आई आलेत का तुमच्या? हो आहे आई घ्या. हा सुनबाई बद्दल सांगा. सुनबाई कशी आहे? सुनबाई छान आहे. चांगली आहे. हा, छान. बरं. आणि मुलगा? मुलाला कोण काय म्हणतो, सुनेचंच विचारलं जातं. हो. मुलाला सोडीन. मुलगा आपला असतो, सून बाळची असते, तिचं जास्त महत्व असतं. खरंय खरंय. पण कशी आहे सुनबाई? नाही छान आहे. सल्ला काय द्यायचा सुनेला? आता 14 वर्षापासून 30 मेळमाई करते, सगळं पाहते. आता वर्षभरापासून माझी तब्येत ठीक नव्हती तर तीच पाहते सगळं केलं त्यांनी. हा त्याची सगळं गाईडवर केलं. होत्या, पण खूप कुळाचार सगळं. वगैरे सगळं म्हणजे आमच्याकडे पुष्कळ कुळाचार सगळे पाहते. आता अजून कोण बोलणार आहे? अरे आमच्या जाऊबाई बहुत छान आहे. आमच्या खूप पटतं त्यांच्याशी. आम्ही शेजारीच राहतो आणि सगळं बढियाच आहे. अजून कोणी? खूप छान जोडी आहे आणि आम्ही शेजारी राहतो, त्यामुळे आम्हाला सगळं माहिती आहे आणि आनंदात असेच ते राहू. आणि यांच्यामुळे हा दिवस आला की आज आदेश भाऊजी घरात आले आणि काशीत आमच्याकडे सगळ्यांकडे भेटायला आले. शेजारी इतकी वर्षाची हे आहे तुम्ही? 4 पिढ्या राहतोय. आणि तुम्ही इथे किती? आमची 8वी जनरेशन आहे. बरं. 8वी जनरेशन आहे. हे म्हणतात की 400 वर्ष जुनं घर आहे. आणि या घराची एक विशेषता ही आहे की आमच्या जिथे आम्ही राहतो खाली त्या घरामध्ये लोकमान्य टिळक आले. बरं बरं बरं. आणि ब्राह्मण भोजन त्यांनी पितांबर इथे एक दुकान होती, पितांबर नेसून ते ब्राह्मण भोजनात बसले. आणि आजीने आमच्या बघितलं आहे सगळ्यांना. आजीने सांगत होत्या त्या सगळ्यांना. अरे बाप, सगळ्यात जुन्या आठवणी आज या हो ठिकाणी आजींनी सांगितलं. त्यामुळे ऐकायला मिळालं आम्हाला. आणि या ठिकाणी होणारा गणेशोत्सव सुद्धा हो त्यांनी सुरू केलेला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव की ज्याला 123 वर्षांचा इतिहास आहे, तो या ठिकाणी होतो. अत्यंत जल्लोषात साजरा होतो. केवढी आनंदाची गोष्ट आहे. इकडे कुठल्या भाषेत जास्त बोलतात हो वाराणसीत? भोजपुरी. 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 तुम्हाला येते? हो यांना छान येतं भोजपुरी. हो. आणि मला समजतं, आता समजायला लागलंय पूर्ण. हो पण तुम्हाला येत इतकं नाही? बोलता नाही येत मला. हा, काहीच नाही. थोडं बहुत बोलू शकतो. काय काय कुठले शब्द शिकलायत? कसं बोलतात की कहाँ जा रहे हो, कहाँ जात हुआ, असं बोलतात. कहाँ जा रहे हो, कहाँ जात हुआ. कहा जात हुआ. कहा जात हवा. हवा. हवा, कहाँ हवा. जात हुआ. का इकडे हवा आहे ना खूप बाहेर. आणि अजून कैसन बा म्हणजे कैसे है कैसे है कैसन बा. कैसन बा. हाँ कैसन बा मतलब कैसन कैसे बा. है आप. यानी कैसे है म्हणजे कैसे, कसे आहात. हाँ, कैसे, असं जे कसे आहात, होतं. हो. कैसन बा. हाँ कैसन बा. आणि तुम्ही आले आम्हाला आनंद झाला, हे वाक्य कसं? तोरे आवे से हमके बड़ा आनंद भयल. आनंद भयल. भयल 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 भयल. डेंजरस आहे सगळं. आनंद भयल. काय गोडवा आहे. असे प्रत्येक भाषेत जसजसं आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातो त्या भाषेचं गंमत आणि गोडवा ही प्रत्येक ठिकाणी अनुभवायला मिळते. या सगळ्या गमती जमती सुरू असताना आता एक चित्र तुम्हाला काढायचं आहे आणि तुम्ही काढलेलं चित्र जर घरातल्याने ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. बघूया काय होणार. राईट. अभिनंदन. ओळखलं काशी विश्वनाथ. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन.
बोलायचं नाही. 10 9 हो बोलायचं नाही. अभिनंदन. थँक्यू. Actually, 10 बोलू नका. 10 9 कुठलं 8 7 6 5 बोलायचं नाही. 4 3 2 अर्धा नारळ अर्धा नारळ कुठून दिसतोय रे तुला? वेळ संपली. सांगा कुठलं पान काढायचं. बनारसी पान. विड्याची वेगळी वेगळी असतात. कलकत्ता पण असतं. तुमच्याबद्दल काही तक्रारी आल्या. तुम्हाला वेळ फार कमी मिळतो. हो ना. त्यामुळे तुम्ही कोणाला चहाला पण बोलवत नाही. नाही असं नाही. अरे असं लिहिलंय. थांबा पुढचा आरोप बघूया. काही आरोप केलेत तुमच्यावर आज. काही जणांशी तुम्ही बघता पण बोलत नाही. नाही असं तर नाही. असं तर नाही. नाही असं नाही. हो नाही विचारून घ्या कोणाशी. ही म्हणजे असतं आहे की स्वतःनी बोलते सगळ्यांशी. आता असतं कधी कधी असतं वेळ नसते, थकलेली असते, तेव्हा असं वाटतं. पण कोणी लिहिलंय ते सांगणार ना आम्ही. चहाला बोलवत नाही. परत एक तक्रार आली आहे. आता एकदा सगळ्यांना चहाला बोलवा. बोललो. तुम्ही सुद्धा दुसऱ्यांकडे जायला पाहिजे वेळात वेळ काढून. तो तुम्ही करत नाही अशी एक छोटीशी प्रेमळ तक्रार आहे तुमच्याबद्दल. काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या तक्रारींवर? नाही, कोणी दिसलं तर मी बोलतेच, नक्कीच बोलते. पण हो थोडा वेळ कमी मिळतं कोणाकडे लवकर म्हणजे जायला. खूप दिवस होऊन जातात. काही जण म्हणतात तुम्ही बघता त्यांच्याकडे पण बोलत नाही, किंवा बघता पण हसत नाही, कुठल्या दुसऱ्याच विचारात असता. खरं आहे? नाही असं तर नाही आहे. माझ्याकडे लिहिलेलं आहे, पुरावा आहे. काय हो तुमचं काय म्हणणं? नाही असं नाही आहे. हा हे की थकलेली असते म्हणून नाही करत. तसं नेहमी हिचा असा जो स्वभाव आहे तो स्वभाव असा आहे की स्वतःही बोलते आणि एकदा भेटली की मग ती गप्पा सुरू होतात. खूपच वेळ होता. मला रोकावं लागते. आता चला पुढे वाढा, आता झालं गप्पा. पण तसं थकली असते ना, म्हणून ते असं होऊ शकतं. तुमच्याबद्दल पण तक्रारी मागवायला पाहिजे होत्या आम्ही. मिस्टरांनी स्वभावात बदल करायला पाहिजे तर कुठला? तसं तर स्वभाव यांचा चांगला आहे, पण थोडं म्हणजे सगळ्या कामामध्ये खूप घाई करतात. म्हणून बक्षीस मिळतं. पाहिलं ना कशी काय. सगळ्याच काम नाही. पण कधी कधी असं होऊन जातं ना की मला म्हणजे भीती वाटते की चालाय मध्ये, गाडी चालाय मध्ये, की कधी टकरावून न जा तुम्ही, म्हणजे काही असं न होऊन जाय. नेहमी सगळ्या कामामध्ये खूप. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? सासूबाईंचीच मागेन. की माझ्या म्हणजे की त्यांना म्हणजे माझ्या व्यवहाराची काही कधी उंच आवाजमध्ये बोलले असतील मी तर त्याच्याशी क्षमा मागते मी. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा म्हणजे काय, आता तिच्याशीच मानावं लागेल की जसं तिला असं मोठं, जसं तिला हवं असतं मोठं शहर, तसं आम्ही नाही दम पाहत गल्लीमध्ये. म्हणून तसं वाटतं की मोठ्या शहरामध्ये असलं पाहिजे आपल्याला. तशी जी तिला वस्तू आवडते तशी आपण दिलं पाहिजे, पुरवलं पाहिजे. तेच तिच्याकरता तिच्याशीच. आणि जरा गाय काय 2 पायाची काढली लगेच केवढा हसला होता तुम्ही. सासूबाईंची क्षमा मागत असताना सुनबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. स्वाभाविक आहे. 14 वर्षात काही ना काही, कधी ना कधी पटकन आपल्याकडनं नकळत आईच्या नात्यानं बोललं जातं आणि त्याच्यामुळे त्यांना जर वाईट वाटलं असेल तर सासूबाई तुमची आज क्षमा मागितली असून. बरं, आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेट असते आणि वैदींना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आठवण तुमच्यासाठी.
या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.